मला असं वाटलं की माझ्यामुळे सिद्ध गेला म्हणून मी तसं म्हणालो की मी सिद्धला मारलं, पण मॅम मी त्याचा खून नाही केला. अरे पैशासाठी तू ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. कुलदीपने मला सगळं सांगितलंय. आता आपण या स्थित प्रकरणातून ना दोघांनी बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे. पुन्हा त्या शिवानीला बोलवून घ्या आणि तिची परत चौकशी करा. अरे 2 दिवस झाले हे गायब झाले आहेत. हे कुठे आहेत ते सांग आधी, नाहीतर मी सरळ पोलीस स्टेशनला जाईन. कोणासाठी काम करतेस तू? माझ्यासाठी, त्या राजनसाठी का त्या रेवती बोरकरसाठी? आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर व्हायचं, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी नाहीये सांगून ठेवते. हे बघ, छान आहे ना? हे बघ, हे तर एकदम सुंदर आहे, फारच सुंदर. आवडलं? घालून दाखव. नाही, मला नकोय. अगं सगळ्या बायकांना हेच आवडतं. तू इतकी तरुण आहेस, सुंदर आहेस, तुला सुद्धा हे आवडायलाच पाहिजे. नकोय मला. मग काय हवंय? पैसे? एक मिनिट. तुझ्या आयुष्याचं भलं होईल, तू फक्त हो म्हण. साहेब, तशी मुलगी नाही, खरंच. मी तू समजतेस तसा माणूस नाही आहे, पण मी तुझ्या आयुष्याचं भलं करू शकतो. सांग, करायचंय तुला तुझ्या आयुष्याचं भलं? काय नाही, एकदम सोपं आहे. मी सांगेन तेच बोलायचं. काय? तू सिद्धांतच्या घरी कामाला होतीस ना? तो जितका वेळ नसायचा तितका वेळ तू त्याच्या घरी असायचीस. तिथे काय होतंय काय नाही हे त्याच्यापेक्षा तुला जास्त माहिती होती. काय नाही, फक्त जे घडलंय, जी खरी माहिती आहे तीच सांगायची. सिद्धांतचा खून झाला हे माहिती आहे ना तुला? नाही. मग तुला माहिती पाहिजे, कारण तू तिथे असायचीस, त्या दिवशी तिकडे होतीस. नाही साहेब, मी माझं काम उरकून घरी गेले होते, मला खरंच नाही माहिती. मग माहिती करून घे, मी तुला माहिती देतो. सिद्धांतच्या त्या दिवशी दारू पिऊन पडला होता, मग त्याचा खून झाला. कोणी केलं, कसा केला ते मी तुला सांगेन. फक्त मी जे नाव सांगेन ते पोलिसांना सांगायचं. कुणाचं? संजनाचं. संजनाने हा खून केला असं तू पोलिसांना सांगायचंस. नाही, मी माझ्यावर कोण विश्वास ठेवेल? ठेवेल का नाही ठेवणार? लहान मुलं देवाघरची फुलं खोटं कधीच बोलत नाहीत. आणि सिद्ध तर तुझ्या इतका जवळचा होता. तुझ्यासाठी सतत गिफ्ट्स आणायचा, दागिने द्यायचा, कपडे घ्यायचा. ती ओढणी ही त्यानेच तुला दिली होती ना? बोल, घेशील की नाही तिचं नाव आता? नाही. तुझ्या गरीब बिचाऱ्या आईपेक्षा ती संजना तुला महत्वाची वाटते. इतका पुळका? अगं तिनं तुला घराच्या बाहेर काढलं, रस्त्यावर आणलं. मी तुला घरात घेतलंय, आसरा दिलाय, तरी मला तू नाही म्हणतेस. तुझ्या आईच्या जीवाची काळजी नाही तुला? आहे, असायला पाहिजे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. सकाळपर्यंत विचार कर आणि सांग. खूप थकली असतो, आराम कर. मी तुला खूप चांगली ऑफर दिली, सकाळी मला सांग.
गुड इव्हनिंग संजना. हाय, गुड इव्हनिंग. आज असं अचानक? आज सेलिब्रेट करायचं मूड आहे. अरे एवढं मोठं प्रोजेक्ट करतो आपण, सेलिब्रेट नको करायला? हो बरोबर आहे. करीना ग्लास आण. करीना नाहीये. करीना नाहीये? कुठे गेली? मी तिला कामावरून काढून टाकलं. का? काय झालं? शी वॉज स्पाइंग ऑन मी. काय सांगतेस? हो ना. अरे मला ती इतकी साधी आणि सरळ वाटली होती, पण नाही. अरे ती त्या राजन पर्वते आणि त्या रेवती बोरकरच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. तर मला माहित नाही तिने त्यांना काय काय सांगितलंय. अरे ते रेवतीचं राहू दे, त्या पर्वतेला आपल्या प्लॅन बद्दल नाही सांगितलं म्हणजे मिळवलं. आय रिअली डोंट नो. तेच तर टेन्शन आहे. संजना, त्या राजन पर्वतेने कपूरला कॉल करायला नको, आता आपला सिद्ध व्हायचा. हे बघ, त्यांचा कॉल मला तरी आला नाहीये. तुला आलाय का? मला तर आला नाही. ती करीना पण ना त्या सिद्धच्या घरी असताना माझ्या डोक्यातच जायची. सिद्धनी जास्तच डोक्यावर चढवून ठेवलं होतं तिला. मी पण तीच चूक केली आहे. यु नो, तिला माझ्याबद्दल सगळं माहितीये. तिला कामावरून काढून नाही टाकायचं ना. आता नसता डोक्याला ताप झाला आपल्या. मला तर खूप टेन्शन आले रे. अहो दे, टेन्शन नको घेऊ. आतापर्यंत काही नाही झालंय ना, यापुढे काही होणार नाही अशी आशा करूया. लेट सेलिब्रेट. अरे वा, एवढी कॉस्टली बॉटल. प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधीच खूप पैसे आले दिसत आहेत. कुठून आले पैसे? सिक्रेट आहे. सिक्रेट? आणि तू मला नाही सांगणार? सांगतो बाबा, सांगतो. अगं तू मीडिया थ्रू तिच्या आई बाबांसाठी जी मदत मिळवलीस ना, त्यातले पैसे ते. पण तुझ्याकडे कसे? अगं मी आणि सिद्धच्या बापाने एक मस्त प्लॅन केला. म्हणजे स्क्रिप्ट मीच रचली आणि तो सक्सेसफुल झाला. काय? अगं काय नाही ग, सिद्धच्या आईला ना सिद्धच्या घरात कोणीतरी आहे असं सगळं आम्ही क्रिएट केलं. मग सिद्धचा आत्मा कुठेतरी दिसतो, भास होतो असं सिद्धच्या बापाने सांगितलं. सिद्धच्या आत्म्याला तर शांती मिळाली पाहिजे, म्हणून मग आम्ही एक भोंदू बाबा आणला. त्या भोंदू बाबांनी सांगितलं की जर का आत्म्याला शांती मिळायला पाहिजे असेल तर एक पूजा करावी लागेल, पण त्या पूजेचा खर्च आहे 5 लाख रुपये. सिद्धची आई तयार झाली. त्या भोंदू बाबाला आम्ही दिले 10,000 रुपये. बाकी उरलेल्या पैशामध्ये 60-40. अरे पण ती बिचारी आई. हे बघ, तो सिद्धचा बाप कसा आहे माहिती आहे ना, तो असं पण त्या सिद्धच्या आईला चुना लावणारच होता. त्यात मी ऍड झालो. अरे पण तिला हे कळलं तर? कळलंय ऑलरेडी. तो सिद्धचा बाप पैसे घेऊन कुठे गायब झालाय देवाला माहिती. ती बिचारी शोधतेय. पोलीस स्टेशनला जाणार होती, मी अडवलं म्हणून नशीब. हे बघ अजय, नेक्स्ट वीकला आपण रशियाला जाणार आहोत ना. आय जस्ट होप त्याच्या आधी काही प्रॉब्लेम व्हायला नको. डोंट वरी संजना, आय विल हँडल इट. लेट्स सेलिब्रेट. आणि तो म्हातारा कुठे? असेल कुठेतरी दारू पिऊन पडलं. उद्या बघू त्याचं काय ते. चला. आओ दोस्तों, मिलकर मदिरा पिए, पल दो पल ना सही थोड़ी जिंदगी जिए. तुम्हारी हमारी जिंदगी किस काम की, उससे ज्यादा कीमत इस शाम. वाह. Cheers. अरे मला वाटलं हेच आलेत. बापरे, म्हणजे धनराज भाऊ अजून घरी आलेलेच नाहीत? नाही ना. पण या ना तुम्ही, बसा. बहिणी, मी आपल्या वॉचमनला सांगितलं होतं धनराज भाऊंची चौकशी करायला. त्याला फारशी माहिती नाही मिळाली. नशीबच फुटका आपलं. काय वाढून ठेवलंय देवाने नशिबात काय माहित. तुम्हाला सांगते भाऊजी, हे सगळं ना त्या दारूमुळे होतंय. हो नाही म्हणजे दारू तशी वाईटच बोलू नये, पण वहिनी तुमचा सिद्ध सुद्धा दारू प्यायचा. नाही पण त्याचा असा काही त्रास नव्हता.
त्याचे ते 2 मित्र आहेत ना, अजय आणि कुलदीप, ते डांबरट आहेत. त्यांची आणि आपल्या धनराज भाऊंची गट्टी जमायला लागली ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं म्हटलं काहीतरी घोळ होणार नक्की आज ना उद्या. आपलंच माणूस खोटं आहे तिथे दुसऱ्याला काय दोष देणार आपण. खरं तर आमच्या सोसायटीने असं ठरवलं होतं की नट मंडळींना राहायला जागाच द्यायची नाही, पण तरी आम्ही सिद्धला जागा दिली. का तर म्हटलं मराठी माणूस आहे, मराठी माणसाने मराठी माणसाला मदत करायला पाहिजे. सिद्ध राहायला आला तर मग मला त्रास व्हायला लागला. काय वहिनी, मी आहे दम्याचा पेशंट, त्यामुळे सिगरेटच्या धुराचा त्रास होतो ना मला. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, शॉटचा हा शॉट नको रे, थोडा कष्ट मारे रे, सावकाश मारे रे, हलकी हलकी किक बसू दे, सारे काम छोड़ दे, रंगम तोड़ दे. अरे काय चाललंय रे? अरे काय रे, अरे तरुण पोरं तुम्ही काय काय करताय? पावरी ओरी अंकल. कोण तुम्ही? इंग्लिशचा प्रॉब्लेम. कोण? मी नंदू बनकर, सेक्रेटरी आहे सोसायटीचा. हा, तू कोण? मी सेक्रेटरी साहेब कुलदीप. मी अजय. या पार्टी करूया या. कोण आहेत रे? माझे मित्र आहेत. मित्र आहेत? मग त्यांना म्हणा मित्रांसारखं राहा. तेच करतोय काका. या तुम्ही घ्या थोडी. काय झालं? काय काय चाललंय? पार्टी झाली, पार्टी. ते आज माझा फ्लॅट मध्ये पहिला दिवस आहे ना, म्हणून म्हणून हे सगळं चाललंय. म्हणून आमच्या सोसायटीतले लोक आधीच सांगत होते नट मंडळींना जागा देऊ नका, पण मी कन्व्हिन्स केलं त्या लोकांना. म्हटलं आपला मराठी माणूस आहे, देऊया जागा. तर तूच सुरू केलंस हे सगळं. हो, या वास्तुशांती चालली. वास्तुशांती करायला नको काय? गबसा. हे असलं काय चालणार नाही मला. नंदू बनकर म्हणतात मला. हे असलं काय खपून नाही घेणार. बनकर, चेष्टा करतोस तू माझी? अहो बंद कर, खिडकी बंद कर रे. थंडी वाजते ना काकांना. काका तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अरे कसं लक्ष देऊ नको? आधीच दम्याचा त्रास आहे मला. सगळा सिगरेटचा धूर माझ्या घरात येतोय, त्रास होतोय. बंद कर, खिडकी बंद कर. सिगरेटचा धूर जातो काकांच्या घरी. काका त्यांना खूप जास्त झाली आहे. तुम्ही त्यांच्यावर लक्ष देऊ नका. मी समजवतो. हे मला चालणार नाही. बंद कर. सिगरेट बंद कर. दूर जातो ना, त्रास होतो. काका त्यांना जाऊ द्या. मी समजवतो त्यांना, प्लीज. मी नोटीस दे ना तुला. नाही नोटीस पाठवू नका, पण एक कामवाली बाई पाठवा. नाही, फक्त माझ्या स्वयंपाकासाठी. त्यांचं जाऊ द्या. मी समजवतो त्यांना, प्लीज. जिंदगी काय यार तुम्ही पण. हे बंद कर यार. नाही है ना, तुम्ही गाणं बंद करा. तुम्ही या प्लीज. या. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. तर असं सगळं आहे. शीत तसा खरंच सांगतो, खूप चांगला मुलगा होता. त्याच्या मित्रांनी त्याला बिघडवलं. हो, त्याचे 2 मित्र आहेत ना, ते 1 नंबरचे हरामखोर. म्हणून तर त्यांचं आणि धनराज भाऊंचं जमलं ना. त्यांनी नाही का तुम्ही जीव देणार असं सांगून मला किती लुटलं तुम्हाला माहिती आहे. भाऊजी, मी तुमचे सगळे पैसे देऊन टाके ना. अरे नाही वहिनी, पैशासाठी नाही सांगितलं. हो, पैसा महत्वाचा नाहीये, माणूस महत्वाचा आहे. आता माझंच बघा ना, दम्याचा त्रास आहेच मला. बीपी, शुगर हे सगळं मागे लागलेलंच आहे. पण ठीक आहे, माझ्या नशिबाचे भोग आहेत, मला भोगले पाहिजेत. वहिनी, एक विनंती आहे. बोला. थोडा चहा मिळेल का मला? काय गोळी घ्यायची. गोळी खूप कडू आहे.
आणि घरी मला साखरेचा चहा देत नाहीत. अहो आता तुम्हाला शुगर आहे ना, मग कशाला साखरेचा चहा पिता? अरे वहिनी, माणसाचा काय भरोसा आहे, आज आहे उद्या नाही. देता का थोडासा चहा प्लीज? बरं बरं देते, पण थोडीच साखर घाले ना. फक्त 2 चमचे घाला. एक पुरे. दत्तू, साहेबांनी पाठवले. कोण साहेब? साहेब एकच. आणि तू? दत्तू योगात. साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवले. कोण साहेब? सांगितलं ना, राजन पर्वते साहेब. हा, राजन पर्वते. अच्छा, कशाला भेटायला बोलवले? काम आहे त्यांचं. काम कोणाचं आहे? साहेबांचं. हा, मग तुझ्या साहेबाला सांगायचं त्याचं काम आहे की नाही माझ्याकडे, मग मला भेटायला यायचं. हा, ते कसं येतील? का? साहेब आहेत ते. साहेब असेल तुझा, माझ्यासाठी सडक छाप छपरी गुंड आहे रे तो. हे बघा, साहेबांना अशी भाषा चालत नाही. साहेब साहेब साहेब, अरे मी होतो म्हणून वाचला तुझा साहेब, आता सळत बसला असा जेलमध्ये. हा साहेब जरा नीट बोला. आणि तू ना, तू माझ्यासाठी एक सडक छाप गुंडाचा चमचा आहेस. आणि दुसरी गोष्ट, मला न विचारता तू माझ्या घरात शिरलायस. ट्रेस पासिंगच्या कायद्याखाली ना तुला असा आग टाकू शकतो. टाकू? चल. नाही साहेब, हे बघा, हो ऐका ना साहेब, ते संजना मॅडमनी तुम्हाला काही सांगितलं नाही का? काय? हेच साहेबांची केस घ्यायला सांगितलं नाही का? संजना मॅडमने सांगितलं म्हणून केस हातात घेऊ? म्हणजे आता इथून निघायचं. आणि तुझ्या काय नाव तुझ्या साहेबाचं? राजन पर्वते. राजन पर्वते. हा, राजन पर्वतेला जाऊन सांगायचं. काय सांगशील? काय सांगायचं? राजन पर्वतेला सांगायचं की बायकांच्या मागे तोंड लपवून उड्या मारणं बंद करा. हिम्मत असेल ना तर मला येऊन भेटा. आणि असले डोळे आहेत ना, ते मला नाही दाखवायचे. हा, आणि तुम्ही निघा. चला 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 चला. गुड बॉय. हा, इकडे बघ इकडं. नीट. हा, थोडा असा. हा. हो साहेब, मला काय फोटो काढा बोलवलं काय? अरे थांब रे जरा, तुझी छान छान पोस्टर लावायचे मला. पोस्टर? पोस्टर. काय हो नाव त्याचं? कोण? अहो, तो ज्याची आपण केस सॉल्व्ह करतोय, जो मेला, तो त्याचं नाव काय? सिद्धांत छाया. हा, सिद्धांत छाया. सेद, आमचाच सेद. बर बाबा, तुझा सीद. तुझ्या त्या सीद बरोबर तुझी पोस्टर लावायची आहे. तुला जाम कळवळ आहे ना त्याचा. का रे? कोण लागतो कोण तुझा तो? देव. सीद आमचा देव होता. देव इथं नाही. हा, देव आभाळात. साहेब, मी सीदचा कट्टर फॅन आहे. म्हणून फडफडतो का एवढा? काय रे, निनावी फोन करतो तू, पोलिसांना धमक्या देणार फोन करून, तू पोलिसांच्या घरावर दगडफेक करणार तू? हा, मॅडम विचारायला काय? अहो, विचारा नाही याला, याने असं का केलं ते. कोण? मी? मग काय झालं? पोलिसांची ड्युटी आहे, चौकशी करायची असते. करा, विचारा. तूच फोन करत होता ना मॅमला? तू घरावर दगड मारलीस ना? मॅडम, एवढं प्रेमानं विचारलं तर सांगणार आहे का तो? या 2-4 कानाखाली बरोबर बोलायला लागेल. पोपाट बोल. हो साहेब, नियमानुसार तुम्ही मला मारू शकत नाही. आता तू नियम शिकवणार का मला? हा मॅडम, ज्याला नियमांची भाषा कळत नाही ना, त्याच्यासाठी नियम बाजूला ठेवावे लागतात. बोल रे. हा, बोल. चल, फोन तूच केला होता ना? नाही. मग तुझा नंबर कसा काय आला? हा, तुझा नंबर कसा काय? बोल. सीदचा खून कुणी केलाय? कुणी कुठे आहे? ए, मी काय विचारतोय? तू काय बोलतोय? बोल. आता बोलतो का? बोल. सांगतो. मॅडम हाच तो. यानंच फोन केला, यानंच धमक्या दिला, त्याने कबूल केलं. मॅम, तुला माहिती आहे का, पोलिसांना फोन करून धमकी देणं हा गुन्हा आहे.
नुसतं फोन नाही मॅडम, घरावर दगडफेक पण. ते मी नाही केलं. मग कोणी केलं? तुम्ही पोलीस आहात ना, तुम्ही शोधून काढा. तिचा कुणी लवकरात लवकर सापडला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. डोमलाचं इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला जमत नाही ते सांगा ना. काय तुम्ही पोलीसवाले आयता पगार खाता, वरून पैसे सुद्धा खाता. सगळेच्या सगळे साले पोलीस करप्ट आहात तुम्ही. मॅडम, अशांना नियमांची भाषा कळत नाही. करेक्ट मॅम, एकदम करेक्ट. सॉरी मॅडम. घरी आई वडील आहेत का? हो. मग त्यांचा विचार करून वॉर्निंग देऊन सोडते आज. पुन्हा असं वागलास तर मग पोलीस काय असतात ते कळेल तुला. चल. मॅडम, अहो तुमच्या घरावर दगडफेक केली त्यानं, तुम्हाला निनावी फोन केले, धमक्या दिल्या, त्याला सोडून काय दिलं तुम्ही असं? ज्याला आपण पकडतोय त्याला आपल्याला सोडून द्यायला लागतंय ना. ह्याला पकडून काय मिळणार आहे वाडकर? भावनेच्या भरात होतात चुका, आणि अशांना जर आपण पकडायला लागलो ना तर मग तुरुंग कमी पडतील. इमोशनल फूल्सनी भरलाय आपला भारत देश. त्यातलाच हा एक बैल. आपल्याला सिद्धांत छायाचा मर्डरर पकडायचा आहे, त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करूया. मॅम, त्या शिवनेवर डाऊट आहे माझा. तिच्या खात्यात 20 लाख रुपये ट्रान्सफर झालेत सिद्धांत छायाच्या अकाउंटवर. प्लस मी त्या सोसायटीच्या सेक्रेटरी आणि वॉचमन यांची पण चौकशी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवानी रात्री बेरात्री सिद्धांत छायाला भेटायला येत होती तिथे. सो ज्या रात्री सिद्धांत छायाचा मर्डर झाला त्या रात्री तिचं आणि सिद्धांत छायाचं भांडण झालं होतं. येस मॅम, म्हणूनच माझा तिच्यावर डाऊट आहे. अरे यार शिवानी, मी खरंच त्या म्हाताऱ्याला पैसे देऊन टाकले. माझ्याकडे नाहीये पैसे. तुझा विश्वास का नाही बसत यार माझ्यावर? हे बाबा शिवानी, मी त्यासाठी नाही आले कुलदीप इथे. मग तू काय काम काय तुझं इथे? मग काम असल्याशिवाय यायचं नाहीये का मी इथे? ठीक आहे, मी जाते. ए बाई, सॉरी सॉरी सॉरी. माझं तू जा, तू येऊ नको असं माझं काही म्हणणं नाहीये. आपण दोस्त आहे यार. तुला बनवू का छोटासा पेग? नको नको. थोडी नको. बरोबर आहे यार. तुला माझी कंपनी कशी आवडेल? तुझ्या सीटची कंपनी आवडते ना? काहीतरीच काय बोलतोयस? मग अजयची कंपनी. कुलदीप, तू किती दारू पितोयस? अगम बुलाने के लिए पीना पड़ता है. काहीतरीच. हाँ, ते ना ते, आओ दोस्तों मिलकर थोड़ी मदिरा पिए, पल दो पल थोड़ी जिंदगी जिए. जिंदगी हमारी तुम्हारी किस काम की, उससे ज्यादा कीमत तो इस जाम की. कुलदीप, हा शेर अजयचा होता ना? कुठे अजय? कुठे? शेरनीकडे. म्हणजे? संजना. अजय आता संजनामध्ये रमलाय. तू भाव देत नाही त्याला म्हटल्यानंतर तो आता गेला संजनाकडे. सध्या अजयच्या हातात पैसा खुळखुळतोय ना. पैसा पण खुळखुळतोय, मस्त संजना पण आहे. कुलदीप, तुला चढली आहे म्हणून तर मी खरं बोलतोय ना. ती संजना बरोबर अजयची शिकार करणार बघ. आधी सीटची केली, आता अजयची. उगीच मी तिला शेरनी नाही म्हणालोय. नाही नाही, शक्य नाहीये. अजय असं नाही करणार. केलं तरी तुला काय फरक पडतोय? सीत तुझा बॉयफ्रेंड होता तरी तुला फरक नाही पडला. आता अजय तर काय सिंगल आहे, तुला काय फरक पडणार आहे? पण आता अजय डबल होणार. हे बोललाय तो तुला? बोलायला काय पाहिजे त्याने?
रेषेला चालले दोघं, तुला काय माहित नाही. पण काय म्हण संजना, शिवानी आहे मी. तसं नाही, काही म्हण संजना हुशार मुलगी आहे असं म्हणायचं होतं. त्यानं बरोबर बरोबर आजाला गुंडाळला. तू तू बस रिपोर्टिंग करत तुझं, मी मस्त असं पीत बसतो सिंगल सिंगल. कोण आहे रे तिकडे? काय करताय तुम्ही? लक्ष कुठे असतं तुमचं? मी तरी शिरलाय आत, त्याला बघा. ए, कोण दिसला का इकडे? करीना ना, तू इथे कशी काय? ऐका, ये घराबाहेर पडायचं नाही सांगितलं होतं ना साहेबांनी. तर तू बॅगा काढ गाडीतून. साहेबांनी हिला कामावर ठेवलंय. जा तू बॅगा काढ. हो चला रे.
करतेस कळतंय का तुला? हे बघ, घाबरू नकोस, मी तुला काही करत नाहीये. चला, अगं तू गरीब आहेस माहितीये मला, पण तू फोन चोरलायस हे जर यांना कळलं तर काय होईल हे कळतंय का? हे बघ, मी काही सांगत नाही यांना आणि तूही काही बोलू नकोस, कळलं? चल आता. मम्मी, ही कोण आहे ताई? सांगते नंतर. चल आता. हे कुठे आहेत? तुझं नशीब चांगलं म्हणून मला सापडलीस. पुन्हा असा वेडेपणा करू नकोस. पण तू सांगितलं नाहीस तू इथे कशी ते. अरे वा, झाली का दोघींची ओळख? तुझी मदत म्हणून आणलंय तिला घरी. बिचारी गरीब आहे, कामाची गरज आहे तिला. ही कोण ताई? अरे ताई नाही बाबा, करीना मावशी म्हणायचं तिला. ही मावशी कुठे वाटतीये? मी तुला सांगितलं ना करीना मावशी म्हणायचं. करीना मावशी. बोल बोल. करीना मावशी. मावशी. अरे बरं, आता मला सांग, गावी गेला होता, काय काय मजा करून आलास? खेळलो, उठलो आणि आंघोळी आली आणि परत आलो. अरे तुला मजा करायला पाठवलं होतं, तू असंच काय परत आला? हो, मम्मी बोलली पप्पा एकटेच तर चल. तुझ्या मदतीसाठी आणलंय. इतके दिवस मीच करत होते ना घरातली कामं सगळी. अगं तुला सांगितलं ना, गरीब आहे बिचारी, कामाची गरज आहे तिला. करीना, आहे ना तुला गरज? हे बघ, गरिबीची लाज वाटून बिचारी काही एक शब्द बोलत नाही. आजपासून ती आपल्या घरी राहील. कशाला? अगं पण सांगितलं ना मी, लोकनेता आहे मी, लोकांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. आता कामाची गरज आहे तिला म्हणून आणली आहे घरी. राहील ती आजपासून आपल्या घरी. घेऊन झाला. चल ग. साहेब, त्या वकिलाकडे जाऊन आलो मी. काय झालं तिकडे? सॉलिड अपमान केलाय त्यांनी तुमचा साहेब. हो, कानात अगदी गरम गरम रस ओतल्यासारखं वाटत होतं मला. जाम बेकार बोललाय तो तुमच्याबद्दल. आणि तो ऐकून घेतलंस? तिथंच ढगात पाठवणार होतो त्याला. तुम्ही या केसमध्ये अडकून बसलात ना, म्हणून कंट्रोल केलाय स्वतःला. काय बोलला काय तो टिनपाट वकील? मी तुमच्या समोर बोलूच शकत नाही. माझ्या तोंडून हे निघणारच नाही साहेब. उगाच तुम्हाला राग येईल. राजन पर्वतीला राग येत नाही, आला तर जात नाही. सांग काय बोलला? तो म्हणाला, त्यांना माझ्याकडे यायला सांग. बायकांच्या आडून बोलणं बंद कर म्हणाला. दम असेल तर त्याला पाठव माझ्याकडे, असं म्हणालाय. येतोय तर तू मला राग येतोय. बघितलं साहेब, म्हणून मी सांगत नव्हतो तुम्हाला. काय झालं? काय आत येऊ? काय काम होतं? कशाला आलायस? काका आलेत का? नाही अजून. कुठे गेले असतील? का? तुला माहित नाही का? मला नाही माहित. तुम्ही अजयला विचारलं का? त्यानेच तर फसवलंय. आणि माहिती असलं तरी सांगणार आहे का तो? ते पण खरंय म्हणा. काकू, जरा भूक लागली मला. काही खायला मिळालं तर. नाही, काही नसेल बनवलं तर ठीक आहे, हरकत नाही.
खात्री होती तुम्ही मला उपाशी नाही पाठवणार. जसा मुलगा तशी आई. सीत सुद्धा कधी कोणाला नाही म्हणत नव्हतं. कायम दुसऱ्यांच्या मदतीसाठी तयार. म्हणूनच तुम्ही माझ्या सीतला बिघडवलत ना, त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतलात. नाही काकू, तुम्हाला असं कोणी बोललं का? हो, नंदूभाऊंनी मला सगळं सांगितलंय. तुम्ही दिवस रात्र त्याच्याबरोबर पार्ट्या करायचात. तुम्हीच बिघडवलेत त्याला. नाही हो काकू. अरे नाही काही नाही. त्याला लहानपणापासून मी सांगत आले, दारू पिऊ नकोस, चांगली नाही दारू पिणं. अरे घरातच समोर उदाहरण होतं ना रे बापाचं. दिवस रात्र त्याचा बाप दारू पित बसायचा. त्याला माहितीये ना दारू प्यायल्यामुळे काय व्हायचं ते. मग तरी पण तो दारूच्या आहारी का गेला? तुम्हीच बिघडवलेत रे. तुम्हीच त्याला सवय लावलीत दारू प्यायची. नाही नाही काकू, आम्ही नाही बिघडवलं. म्हणजे खरंच सीत मला भेटणे आधीपासून दारू प्यायचा. मी नाही बिघडवलंय त्याला. आणि अजय बद्दल म्हणाल तर मला माहित नाही त्याच्याबद्दल. तुम्ही दोघं ना स्वतःच्या चुका एकमेकांवर ढकलत राहा नुसते. कधी कधी तर मला वाटतं ना की तुम्ही दोघांनी मिळूनच त्याचा जीव घेतलाय. माझ्या हातात अन्न आहे, ते सुद्धा तुम्ही दिलेलं. मी खोटं नाही बोलणार. मी कबूल करतो की मी सीतच्या पैशांवर मजा केली, आईश केली, पार्ट्या केल्या. एक वेळेस मी हे पण कबूल करतो की चला माझ्यामुळे सीत बिघडला, पण त्याचा खून करण्याचा विचार माझ्या मनात सुद्धा, माझ्या स्वप्नात सुद्धा कधी आला नाही का. तू नाही तर मग तो अजय असेल. तर अजय आणि सीत मध्ये वाद होते हे खरं आहे, पण अजय सीतचा जीव घेईल असं वाटत नाही मला. पण ना माणसाचा काही भरोसा नाही काकू. त्यात शिवानीचं कारण होतच. शिवानी? शिवानी ती जर्नलिस्ट. अजय आणि सीत मध्ये शिवानीवरून वाद होतो. कसले वाद? अजयचं शिवानीवर प्रेम होतं आणि शिवानीचं प्रेम होतं सीतवर. त्यामुळे दोघांचे कायम वाद व्हायचे शिवानीवरून. पण जीव घेण्यात कधी वाद झाले नाही हे पण खरं आहे काकू. काकू, अजयने काकांसोबत मिळून जो काय 5 लाखांचा चुना लावलाय तुम्हाला, ते खूप वाईट केलं. मी तुमचं आता अन्न खाल्लंय. मी खरं सांगतो, मी असं वागलो नसतो. वाईट वागला अजय. नाही ना, तुम्ही नका ना, मी नेतो. मला सवय आहे. बघा काकू, तुम्ही काळजी करू नका. आपण काकांना शोधून काढू. मी जरा फोनाफोनी करतो. नाही लागत आहे का फोन? कुठे गेलेत काय माहिती. काकू बघा, काका दारुडे जरी असतील ना तरी फार चालाक आहेत. काही होणार नाही त्यांना. त्यांच्याकडचे पैसे संपले ना की बघा बरोबर येतील ते घरी. 5 लाख आहेत त्यांच्याकडे. कधी संपायचे? काकू, दारुड्या लोकांसाठी 5 लाख म्हणजे की झाडकी पत्ती. त्यांनी मनात आणलं ना ते एका दिवसात संपवतील ते. फोन करतो मी. मे आय कम इन मॅडम? कम इन. बोला. सॉरी मॅडम, पण तो फॅन पोलिसांबद्दल तसं बोलला, मला सहनच नाही झालं. परत असं नाही होणार. सॉरी फॉर व्हॉट? तू काही चुकीचं नाही केलंस लक्ष्मी. तू त्या फॅनच्या कानाखाली वाजवलीस म्हणून त्याला आपली चूक समजली. पोलिसांनी बळाचा वापर करावा, पण योग्य ठिकाणी आणि जबाबदारीने. येस मॅम. काय ना लक्ष्मी, आपण जनतेचे, कायद्याचे रक्षक असतो. एखादा गुन्हेगार जर व्हायलंट झाला तरच आपण आपल्या ताकदीचा वापर करायचा. येस मॅम. बाकी हाऊज द जोश? हाय मॅम.
मॅम कोणीतरी दगड मारला आणि ही चिठ्ठी आहे सोबत. मलाच शोधताय ना तुम्ही. मी येऊन गेलो, तुम्ही मला ओळखलं नाही म्हणजे? सर, आपण सिद्धांत शाळेच्या फ्लॅट बाहेर दिसलेला तो हुडी घातलेला माणूस शोधतोय ना? वाडकर, सीसीटीव्ही. मॅडम मला तर तोच वाटतोय हा. म्हणजे होडीमधला संशयित आणि हा तसे सेम वाटतात मॅम. आणि वर ही चिठ्ठी मॅम. म्हणजे सिद्धांत शाळेचा खुनी आपल्या समोर आला आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही.